यावर्षी पीक विम्याची नुकसान भरपाई पीक कापणी प्रयोगावर आधारित दिल्या जाणार आहे. पीक कापणी प्रयोग म्हणजे काय, तो कशा पद्धतीने घेतला जातो, त्याचबरोबर उंबरठा उत्पादन म्हणजे काय, टेक्निकल ईल्ड म्हणजे काय आणि उंबरठा उत्पादनाचं सूत्र, त्याची सध्याची स्थिती आणि सरकार म्हणतंय 17,000 रुपये हेक्टर प्रमाण देणार. ते कोणाला मिळणार, किती मिळणार, 17,000 मिळणार, त्यापेक्षा जास्त मिळणार की कमी मिळणार, हे आपण अगदी सोप्या भाषेमध्ये जाणून घेऊयात. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. आता सर्वात पहिला मुद्दा म्हणजे पीक कापणी प्रयोग म्हणजे काय, तर हा 3 विभागाच्या माध्यमातून केला जातो. पहिलं म्हणजेच महसूल विभाग अर्थात तहसीलदार म्हणजेच गाव पातळीवर तलाठी. दुसरा विभाग म्हणजे कृषी विभाग अर्थात तालुका कृषी अधिकारी अर्थात गाव पातळीवर म्हणजे तुमचा कृषी सहाय्यक, ज्याला सहाय्यक कृषी अधिकारी आता म्हणायला लागलेत. त्यानंतर तिसरा म्हणजे काय, ग्राम विकास विभाग म्हणजेच गट विकास अधिकारी अर्थात बीडीओ आणि गाव पातळीवर ग्रामसेवक. या 3 मंडळाच्या म्हणजे 3 विभागाच्या माध्यमातून पीक कापणी प्रयोग राबवला जातो. आता या 3ही विभागाचे अधिकारी ज्यावेळेस फील्डवर जातात, समजा एक फॉर एक्झाम्पल कुठलं एक मंडळ पकडलं, तर त्या मंडळामध्ये ते काय करतात, 6 गावामध्ये 12 प्रयोग करतात. म्हणजेच काय, 12 पीक कापणी प्रयोग केल्या जातात. आता ते 12 पीक कापणी प्रयोगाचे गावं जी निवडतात, ते गावं रॅन्डम पद्धतीने निवडतात. मग ते 6 गावं रॅन्डम पद्धतीने निवडल्या जातात. मग त्या 6 गावामध्ये जे गट आहेत, ते गट सुद्धा रॅन्डम पद्धतीने निवडल्या जातात. आणि मग जे गट निवडल्या जातात, मग एका गटामध्ये समजा 10 शेतकऱ्यांची शेती असेल, तर त्यापैकी नैऋत्येकडनं पहिला जो शेतकरी येईल, त्याच्या शेतामध्ये हा पीक कापणी प्रयोग केला जातो. हा पीक कापणी प्रयोग 10x5 इतक्या क्षेत्रामध्ये केला जातो, म्हणजेच अर्ध्या गुंठ्यामध्ये केला जातो. या अर्ध्या गुंठ्यावरनं 1 हेक्टरची सरासरी काढल्या जाते. म्हणजे अर्ध्या गुंठ्यामध्ये ते काय करतात की समजा फॉर एक्झाम्पल सोयाबीन पीक असेल, तर सोयाबीन ते काढासह मोजतात, त्यानंतर दाण्यासह मोजतात, त्यानंतर त्याचं अर्ध्या गुंठ्यामध्ये जे उत्पादन आलं ते उत्पादन गुणिले 2 म्हणजेच एका गुंठ्यामधलं उत्पादन 1 गुंठा गुणिले 100 म्हणजेच 100 म्हणजेच 1 हेक्टर, हेक्टरमध्ये हे उत्पादन काढलं जातं. अशा पद्धतीची ही पीक कापणी प्रयोगाची उत्पादन काढण्याची पद्धत आहे. आता या वर्षीच्या पीक विमा योजनेमध्ये वेटेज कशा कशा पद्धतीने आहे, कशाला किती मार्क आहेत, थोडक्यात तर 50% वेटेज हे पीक कापणी प्रयोगाला आहे. म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं, हे 1 नंबरचा भाग होता की याच्यामधनं 50% वेटेज याला दिले जाणार आहे. दुसरं 50% वेटेज हे काय आहे, तांत्रिक म्हणजेच टेक्निकल ईल्ड आहे. तर त्याच्या माध्यमातून काय होतं, हे जे तंत्रज्ञानावर आधारित आहे, मानवी हस्तक्षेप याच्यात होत नाही, या पद्धतीचा वापर वाढवण्यावर शासनाचा भर आहे. जर उत्पादनात तांत्रिकमध्ये जर काही अडचणी आल्या, तर मग संपूर्णतः पीक कापणी प्रयोगाच्या आधारेच ते धरल्या जातं. म्हणजेच काय, सॅटेलाइटच्या किंवा इतर ज्या यंत्रणा आहेत त्याच्या माध्यमातून हे टेक्निकल ईल्ड घेतलं जातं. त्याला 50% वेटेज आहे आणि 50% वेटेज हे पीक कापणीला आहे. जर त्या टेक्निकल मध्ये काही अडचणी आल्या, तर सरसकट तुम्हाला पीक कापणीच्या माध्यमातून वेटेज हे गृहीत धरल्या जातं. त्यानंतर तिसरं आहे उंबरठा उत्पादन. आता उंबरठा उत्पादन काढताना काय केलं जातं, तर समजा 2025 चालू आहे, मागच्या 7 वर्ष पकडले जातात. ठीक आहे, मागच्या 7 वर्षामध्ये बेस्ट 5 उत्पादन देणारे 5 वर्ष. ठीक आहे, मागच्या 7 वर्षापैकी ज्या 5 वर्षामध्ये सर्वाधिक उत्पादन आलं, ते 5 वर्ष गृहीत धरल्या जातात. त्याची काढल्या जाते सरासरी आणि मग त्या सरासरीचं जे सूत्र आहे, सरासरी ते उंबरठा उत्पादन आणि एकूण मग विमा संरक्षित रक्कम, आणि त्यानंतर जे कॅल्क्युलेशन येतं, त्या कॅल्क्युलेशनचं उत्तर जे येतं, तो असतो तुम्हाला मिळणारा हेक्टरी पीक विमा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आमच्या गावात ते झालंच नाही, तर तलाठ्याला विचारा, ग्रामसेवकाला विचारा, कृषी सहाय्यकाला विचारा. त्यांनी रॅन्डम पद्धतीनं तुमच्या मंडळामध्ये जेवढे गावं आहेत, त्यापैकी 6 गावामध्ये 12 पद्धतीचे हे पीक कापणी प्रयोग केले असतील. आता उदाहरणाद्वारे जर तुम्हाला समजून सांगायचं झालं, तर ते लक्षात घ्या. जसं की आता आमचा जिल्हा बुलढाणा आहे, तालुका सिंदखेड राजा आहे, माझं मंडळ आहे मलकापूर पांगरा. आता मलकापूर पांगराच्या मंडळाची आता मागच्या 7 वर्षातील 5 वर्षाची जी सरासरी आहे, ती आहे 13 क्विंटल प्रति हेक्टर, म्हणजेच 1300 किलो पर हेक्टर. ठीक आहे, तर मग आता काय आहे, जोखीम स्तर काय लावायला सांगितलेला आहे शासनानं, जोखीम स्तर हा 70% लावायचा सांगितलेला आहे. मग काय, आता 1300 गुणिले 0.70 म्हणजेच 1300 गुणिले 0.70, उत्तर येतं 1000. म्हणजेच मलकापूर मंडळातील उंबरठा उत्पादन 1000 म्हणजेच 10 क्विंटल आहे. मग ह्या उंबरठा उत्पादनावरनं त्यानंतर मग विमा संरक्षित रक्कम, त्याचं जे समीकरण आणि तिथनं जितकं उत्तर येईल ते असतं तुम्हाला मिळणारा पीक विमा. ठीक आहे, अशा पद्धतीचं हे आहे. आता जाणून घेऊयात की सद्यस्थिती काय आहे. तर सध्याची स्थिती मूग असेल, उडीद असेल, बाजरी असेल, मका असेल, याचे अंतिम पीक कापणीचे प्रयोग आता
झालेले आहेत आणि 15 नोव्हेंबर पासून कृषी विभागाला ते पाठवणं सुरू आहे. सोयाबीनचं 15 डिसेंबर पासून कृषी विभागाला पाठवणं सुरू होईल आणि जे कापूस असेल, तूर असेल किंवा इतर पिकं आहेत खरीपाचे, कांदा वगैरे त्याच्यामध्ये, तर त्यांचं हे फेब्रुवारीमध्ये सरकारला पाठवणं सुरू होईल आणि हे पाठवल्यानंतर 3 आठवड्याच्या आत पीक विमा कंपनीनं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई टाकणं गरजेची असते. मात्र सरकारकडनं वेळेत सबसिडी न जमा झाल्यामुळं एक वर्ष 6 महिने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा पडत नाही, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. आता मी तुम्हाला हे जे सगळं सांगितलेलं आहे, तर याच्या माध्यमातून तुम्हाला जर का एकरी 6-7 क्विंटल 8 क्विंटल उत्पादन आलं असेल तर तुम्ही त्यातनं वगळू शकता. आता सरकार हे बोलाचा भात आणि बोलाची कडी आहे. सरकार बोलताना काय सांगतंय की 17,000 रुपये हेक्टर प्रमाणे पीक विमा देणार आणि ते हेक्टरची आकडेवारी लक्षात घेतली, ती आकडेवारी त्या 32,000 कोटीमध्ये टाकली, तो आकडा फुगवला आणि आम्ही शेतकऱ्यांना किती देतोय असं दाखवलं. मात्र ऍक्च्युअल मध्ये ग्राउंड रियालिटी, वस्तुस्थिती ही खूप वेगळी आहे. आता ते पीक कापणी प्रयोग ज्या ठिकाणी केलेत त्या ठिकाणी जर का चांगल्या पद्धतीचं उत्पादन दिसलं असेल तर तुम्हाला पीक विमा खूप कमी मिळणार आणि पीक कापणीच्या माध्यमातून उत्पादन कमी दिसलं असेल तर तुम्हाला पीक विमा अधिक मिळणार. म्हणजेच काय, तुमचं उंबरठा उत्पादन किती येतं त्या उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत तुमच्या या वर्षीच्या उत्पादनात किती घट झाली त्यावरनं तुम्हाला मिळणारा पीक विमा ठरणार आहे. मागच्या वर्षी स्थानिक नैसर्गिक आपत्ती होती, मागच्या वर्षी काढणीपश्चात नुकसान होतं, मागच्या वर्षी प्रतिकूल परिस्थितीमुळे पेरणी न होणं होतं, मागच्या वर्षी मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती होती. हे जे ट्रिगर होते या ट्रिगरच्या माध्यमातून जवळपास 3 ते 3.5 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले होते. एकट्या नैसर्गिक आपत्तीच्या पोटी 2700 कोटी रुपये मागच्या वर्षी शेतकऱ्यांना मिळाले होते आणि सध्या सरकारनं जो ट्रिगर ठेवलेला या वर्षीचा पीक कापणी प्रयोग आधारित या माध्यमातून फक्त 18 कोटी रुपये मागच्या वर्षी मिळाले होते. त्यामुळे तशा पद्धतीने आता हे चाललेलं आहे. शेतकऱ्यांना असं वाटतं की आम्हाला नुकसान भरपाई जशा पद्धतीने सरकारनं टाकली तशा पद्धतीनं आता पीक विमा सरकार टाकणार आहे किंवा कंपन्या टाकणार आहे, तर तो शेतकऱ्यांचा खूप मोठा गैरसमज आहे. तो गैरसमज डोक्यातून काढून टाका. जे तुमचं मागच्या 7 वर्षांपैकी 5 वर्षाचं उंबरठा उत्पादन आलं आणि या वर्षीचं उत्पादन, या वर्षीच्या उत्पादनातून वजा मागचं उत्पादन किती त्या ठिकाणी उरते किंवा किती घट आली, जेवढी घट जास्त आली तेवढा जास्त पीक विमा मिळणार, जेवढी घट कमी आली तेवढा पीक विमा कमी मिळणार. त्यामुळं या वर्षी ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे त्या सगळ्यांना फुलना फुलाची पाकळी मिळू शकते. परंतु तो मागच्या वर्षी आपण बघितलं 2 रुपये 3 रुपये, या वर्षी काही पैशामध्ये सुद्धा त्या ठिकाणी पीक विमा पडू शकतो. अशा पद्धतीचं एकंदर गणित आहे. सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ समजला का ते मला सांगा, कमेंट्स करून सांगा. आणि अशा शेतीमातीच्या किचकट गोष्टी समजून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा. फेसबुकला बघत असाल तर तिथे सुद्धा आपलं पेज लाईक करा, जेणेकरून पुढच्या अपडेट तुम्हाला याच ठिकाणी बघायला मिळतील. तुर्तास थांबतो, आपली रजा घेतो. आपला ज्ञानेश्वर खरात पाटील. धन्यवाद.